कोणताही राजकीय नेता असो, प्रत्येक राजकीय नेता भविष्यात काय होणार आहे किंवा भविष्यात आपली भूमिका काय असणार आहे या संदर्भाने निर्णय घेत असतो. आम्ही असं का म्हणतो? त्याचं कारण म्हणजे काल राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अंबेजोगाई शहरामध्ये त्यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यामागे अंबेजोगाईकरांना आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण या अगोदरही पंकजाताई जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. मात्र जेव्हा मतदारसंघाचा प्रश्न येतो तेव्हा मात्र प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघातील जे गावे येतात त्या गावातील प्रश्नांना प्राधान्य देतात. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या संदर्भात त्या आमदारांनी निर्णय घेतले. मग आमदार धनंजय मुंडे असो किंवा पंकजाताई मुंडे असो. आत्ता सध्या पंकजाताई विधान परिषदेचे आमदार आहेत, राज्याच्या पर्यावरण मंत्री आहेत, मात्र त्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री नाहीत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या सुनेत्राताई पवार ह्या आहेत. मग सध्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा पदभार पंकजाताई यांच्याकडे आहे. म्हणजे अंबेजोगाईपासून 2 हात दूर असणाऱ्या पंकजाताई मुंडे यांनी अचानक अंबाजोगाईमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याचा का निर्णय घेतला असा प्रश्न प्रत्येकांना पडत आहे. अंबेजोगाईकरामध्ये एक चर्चाही अशी आहे की केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा असो, नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय भैया मुंदडा, म्हणजे केज मतदारसंघामध्ये अंबाजोगाई शहर येते. या शहरामध्ये मुंदडा कुटुंबाची गेली अनेक वर्षापासून एकाहाती सत्ता आहे. मुंदडा यांनी सर्व गटांना सोबत घेऊन राजकारण केले. त्यामुळे गेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी नंदकिशोर मुंदडा यांचा विजय झाला. ते सध्या विधानसभा व नगर परिषदेमध्ये सत्तेमध्ये आहेत. मग अचानक पंकजाताई मुंडे यांच्यात समर्थक असणाऱ्या आमदार नमिताताई मुंदडा कुटुंबाची केज मतदारसंघामध्ये पकड असताना पंकजाताई मुंडे यांना अंबाजोगाईमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याची गरज का वाटली असाही सवाल उपस्थित केला जात आहे. यामध्ये 2 शक्यता नाकारता येत नाहीत. एक शक्यता अशीही चर्चिली जात आहे ती म्हणजे भविष्यामध्ये बीड जिल्ह्याच्या विभाजनामध्ये 2 खासदार होण्याची शक्यता आहे. दुसरी बाब म्हणजे सध्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार धनंजय मुंडे आहेत. याच्यामध्ये विधानसभेचा एक मतदारसंघ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या सर्व शक्यता पाहता पंकजाताई मुंडे यांनी अंबेजोगाईमध्ये हे जनसंपर्क कार्यालय सुरू करून आत्तापासूनच या होणाऱ्या भविष्यातील मतदारसंघावर आपली पकड मजबूत करण्यासाठी हे कार्यालय सुरू केले असावे अशीही चर्चा होत आहे. दुसरी शक्यता अशी आहे की अजितदादाचे अपघाती निधन झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे जरी बीड जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी असली तरी त्यांनी अद्यापपर्यंत एकही जिल्ह्याच्या संदर्भात भूमिका घेतली नाही. आणि अंबेजोगाईच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी ज्या गोष्टीची चर्चा केली की मी सुनेत्रा पवार यांना विचारले की मी अजितदादांना दादा म्हणत होते, मी तुम्हाला वहिनी म्हणू का ताई म्हणू? तर त्यांनी सांगितलं की वहिनी म्हणा. म्हणजे हे एक घरगुती नातं त्यांचं प्रस्थापित झालेलं दिसतंय. भविष्यामध्ये त्यांना जर वाटले किंवा जर राजकीय निर्णय झाला यदाकदाचित पंकजाताई मुंडे यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार येऊ शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण
पंकजाताई मुंडे यांच्या कालच्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी अंबेजोगाईमध्ये शहरामध्ये विविध भागामध्ये जाऊन भेटी दिल्या, पाहणी केली, त्यानंतर अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालय SRTR रुग्णालयामध्ये एक आढावा बैठक घेतली. त्या आढावा बैठकीत अधिष्ठाता कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे कमी आहेत, कमतरता आहे, आवश्यकता आहे, त्या गोष्टीचा प्रस्ताव माझ्याकडे द्या. मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना बोलून या संदर्भात ते प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात प्रयत्न करते. याचाच अर्थ असा आहे की आज पाव येतो, कारण पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री किंवा कॅबिनेट मंत्री आज काल नाही झाल्यात. आत्तापर्यंत कधीही त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये कुठेही अशा पद्धतीचा प्रशासकीय हस्तक्षेप केला नव्हता. मात्र कालच्या दौऱ्यामध्ये त्यांनी रुग्णालयात जाऊन आढावा बैठक घेतली. मात्र 2 दिवसापूर्वीच घडलेल्या या घटनेच्या संदर्भात त्यांनी कुठलीही प्रशासनाला प्रश्न विचारला नाही किंवा माहिती घेतली नाही. मात्र ज्या काही इमारतीच्या संदर्भात असतील किंवा ज्या काही ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णासाठी असतील, ज्या आवश्यकता आहेत, त्या गरजा मला सांगा, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करते. याचाच अर्थ भविष्यामध्ये त्यांच्याकडे या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंबेजोगाई येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कधी नव्हे ते पंकजाताई मुंडे यांनी अत्यंत गंभीर भाषण केले. शेवटी भाषणाच्या त्यांनी इथल्या उपस्थितांना म्हणालेही सुद्धा की मी अत्यंत आज गंभीर भाषण केलं, त्यामुळे तुम्ही गंभीर झालात, झोपी गेला असला तर उठा आणि मी माझ्या वाणीला विराम देते. याचा अर्थ पंकजाताई मुंडे अंबेजोगाईच्या जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याच्या संदर्भात किती गंभीर आहेत. त्यांनी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची काने टोचली की तुम्ही जनतेला वेठीस धरू नका, अवैध मार्गाने पैसा हे करू नका. आणि त्यांनी त्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींनाही सूचना केली की तुम्ही आपल्या पत्नीला विचारा नेमका हा पैसा तुम्ही कुठून आणता. म्हणजे भविष्यामध्ये त्यांनी अशा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याला मी थारा देणार नाही. एक अप्रत्यक्षरित्या त्यांनी बीड जिल्ह्याच्या प्रशासनाला एक सूचनाच केलेली म्हणावी लागेल. त्यामुळे पंकजाताई मुंडे ज्या गंभीरपणे काल त्यांनी भाषण केलं, काल त्यांनी दौरे केले, त्यामुळे अंबेजोगाईमध्ये समांतर सत्ता केंद्र स्थापन झाले असेच म्हणावे लागेल. कारण यापूर्वी अंबेजोगाईमध्ये फक्त आणि फक्त मुंदडा यांची एक हाती सत्ता होती. आता प्रशासनाला पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कार्यालयातून जाणाऱ्या सूचनाची दखल घ्यावी लागेल. त्यांना कुठलाही निर्णय घेण्याअगोदर पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे कार्यालयाची काय भूमिका आहे याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही. हाच संदेश या कालच्या कार्यक्रमातून देण्यात आल्याची चर्चाही यावेळी उपस्थितांना होत आहे. तिसरी बाब म्हणजे पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट सांगितले की या कार्यालयामध्ये मी सतत बसू शकणार नाही, मात्र प्रत्येक गोष्टीची या कार्यालयातून दखल घेतली जाईल. सार्वजनिक विषयाला प्रशासनाकडून सोडून घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अनेक विविध मुद्द्यावर त्यांनी आपले भाष्य केले. या एकूण कार्यालयाच्या उद्घाटनच्या वेळी अमाप उपस्थिती पाहून त्यांनाही सुखद धक्का बसला असा त्यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख केला. एकूणच अंबेजोगाईमध्ये या आता दुसऱ्या सत्तास्थान केंद्राच्या संदर्भातली नवीन चर्चा सुरू झाली आहे. या नवीन सत्तास्थान केंद्रामुळे सर्वसामान्य लोकांचा, गरिबांचे किती प्रश्न सोडवले जातात हे आता येणारा काळच ठरवेल, एवढे मात्र नक्की.